स्वामी समर्थ सगळ्यांना. आम्ही चाललो होतो मम्मीच्या गावी. मम्मीच्या गावी जाताना बबलू तर खुशच होता. पायी पायी चालताना बघा प्लॅटफॉर्मवरतून पण तो पायीच चालला होता. आणि नंतर बोलतो मी एकटाच चालतो. तर म्हटलं तू पडशील, त्याच्यामुळे मी त्याचा हात पकडला होता. नंतर आम्ही बसल्यावरती समोर एक किस्सा घडला. चालत्या ट्रेनमध्ये अपंग असलेले बाबा चढत होते. पायाने ते थोडे अपंग होते, पण ते पडल्यावर त्यांना समोरच्यांनी वाचवलं. तरी पण ते बाबा आपली चप्पल शोधत होते. सांगण्याचं तात्पर्य एकच, बाबा जीवन पुन्हा मिळणार नाही, चप्पल पुन्हा घेऊ शकता. बबलू नंतर कंटाळला. बबलू बोलतो मम्मा चल रूमवरती. बोलतो खूप गरम होते. तर मला पण गरम होत होतं, पण कसं बोलणार, बाळाची कशी तरी समज काढली. ट्रेन दाखवत एक्सप्रेस दाखवली तर हाय बाय केलं त्याने. नंतर बोलतो मम्मा शर्टच काढायचं, कसं तरी कसारा ट्रेन आले, कसारामध्ये बसलो. पहिला खाऊ भेटला त्याला. नंतर आम्ही उंबरमाळला उतरल्यावरती गाडीत बसल्यावर बोलतो मामा खूप गरम होते, मळमळ होते. तर मी मध्ये बसलेले असताना मग त्याला समोरच्या काकीकडे दिले. बोलले याला पकडा, तो त्याला मळमळ होते. मग त्याला जरा बरं वाटलं, तो झोपी आला. पण तो काही झोपत नव्हता. पण मग दिलं त्या काकीकडे. काकी पण चांगल्या होत्या. नंतर आम्ही डायरेक्ट टाकेत फाट्याचा शूट घेतला. टाकेत फाट्यापासून मग आम्हाला काय परदेशवाडी जवळ, पण एकदम छान वातावरण होतं. त्याच्यामुळे वातावरण बघून बबलू पण खुश झाला. आईच्या गावी जाताना बबलूला तर इतका वेगळाच आनंद होता ना, कारण त्याला पहिला टाकीचा सीन आठवतं. टाकी, तिथं खेळणारे त्याचे मित्र परिवार. टाकीपाशी कसा थोडासा मोकळा परिसर आहे, त्याच्यामुळे त्याला खेळायला मजाच वाटते. जेव्हा तेव्हा त्याला टाकीचीच आठवण येत असते. मम्मा टाकीकडं कधी जायचं, आई बाबाकडं कधी जायचं, मला टाकी दिसते, टाकीकडे खेळायला जायचे, हे त्याचे उत्तर असतात. परदेशवाडीत स्टँड पण आला तरी पण मग बबलू विचारत होता कधी येणार आहे बाबा, कधी येणार आहे आईचं गाव. हेच त्याचं सांगणं बोलण्याचं काय चाललेलं सतत. नंतर वासाळी फाटा आला. फाट्यावरती आम्ही काय माझ्या पप्पांना घ्यायला बोलवलं होतं, पण तोपर्यंत बाळाला दमच नव्हता. मम्मी कधी उतरू आपण. एकदाची बाबा उतरलो खाली आणि पप्पा आले. पप्पांच्या गाडीवर बसलो. रस्ता तर एवढा खराब होता, पण बबलू काय ऐकत नव्हता. मी घाबरलेली, पण बबलू बोलतो बाबाच्याच गाडीवर बसायचं. त्याला जबरदस्ती उतरवलं. आणि बघा ही रस्त्याची अवस्था किती खराब झालेली आहे. तर या रस्त्याकडे प्लीज कोणतरी लक्ष द्या, कारण सरपंच साहेब खूप धावपळ करतात, पण त्यांचं काही कोणी मनावर नाही घेते सध्या. नंतर आम्ही गावामध्ये पोचल्यावरती समोरच आपल्याला एक दुकान दिसतं, योगेश भाऊचं. योगेश माले खूप चांगले भाव घेते, सगळ्यांची मदत वगैरे करतात. नंतर भवानी मातेचं मंदिर लागलं. एवढंच. बाय.